शोधा, सत्यजित आपटेला शोधा. ए पांढरी गाडी शोध, पांढरी गाडी. ए तो पोरगा सापडला पाहिजे. सत्यजित आपटे त्याचं नाव, लक्षात ठेवा नीट. ए ती पांढरी गाडी नीट शोध. क्या हुआ? नहीं है भाई कोई अंदर. कोई नहीं. कोई नहीं. गल्ली वाल्यानो ऐका. सत्यजित आपटे नावाच्या उंदराला जर कोणी लफावला, खांडोळे करीन एकेकाची. नाव लक्षात ठेवा, सत्यजित आपटे. तो जर सापडला तर त्याला माझ्या पळ्याशी आणून टाका, नाही तर तुकडे करीन एकेकाचे. चल रे, चल रे. आता कुणाला फोन लावताय? थांब तू. हॅलो. हा पक्याबाई आहेत का? कोण बोलतोय? मी चिंतामणी आपटे बोलतोय. हा मारुतीच्या देवळापाची वस्ती का? हो हो तोच तोच. अहो इथं भयानक प्रकार झालाय. हो तो असलम त्याच्या माणसांना घेऊन इथे सगळ्या वस्तीत घुसलाय आणि प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक घराला चेक करतोय. मला तर जाळायची धमकी दिली. असलम? अगं ताया, कुठे होतीस तू? मी किती घाबरले होते माहितीये का तुला? कुठे निघून गेली होतीस अचानक? काय झालंय काय? तुला कळलं का? काय? तो असलम आणि त्याची माणसं शोधतायत सत्याला. सत्याचा ठाव ठिकाणा लागलाय म्हणतात. सत्या त्यांना सापडला ना तर ते मारून टाकतील ग त्याला. कोणाला काही होणार नाही. आपण सही सलामत बाहेर पडू. आणि सत्या, त्याची काळजी नको करूस. तो सुखरूप आहे. काय? सत्या सुखरूप आहे? अगं तुला कसं माहित? तुला काय वाटलं रे? असलम भाईच्या इलाक्यात येऊन दादागिरी करशील? असलम भाई काय करणार तुला? मी तुमच्या पाया पडतो. मी काही केलेलं नाही. काही केलेलं नाही? मी पुण्याचा राहणारा. इथे कामासाठी आलो होतो. यांच्या ट्रॅव्हलिंगच्या दुकानावर चौकशीसाठी गेलो. पुण्याची गाडी कुठून मिळेल चौकशी केली तर यांनी सरळ माझी कचंडीच पकडली. मी घाबरलो आणि पळालो. यात माझी काय चूक आहे? माझी काय चूक आहे सर? चूक? तुझं नाव काय? रमेश पवार. पहिचान आहे काही? ओळखपत्र वगैरे काय आहे? दाखव पटकन. किती घाबरले होते मी. मला वाटलं सत्या त्यांच्या तावडीत सापडला की काय. ऍटलीस्ट सत्या सुरक्षित तरी आहे. अगं पण खूप दिवस नाही ना राहू शकत तो घरात. परत घरातल्यांना कळलं तर अम्मीची खैर नाही. खरंच किती चांगली आहे ग तुझी अम्मी. तुमच्या घरात अशी एकतरी व्यक्ती आहे जिची तुमच्या रिलेशनशिपला मान्यता आहे. नाही, त्यांची या लग्नाला मान्यता नाहीये. काय? हो, सत्याला धर्मांतर करावं लागेल. धर्माला कशाला आणतायत हे लोक मध्ये? नाही, हे अजिबात होता कामा नाहीये. असं झालं ना तर सत्याच्या घरी तुम्हाला अजिबात स्वीकारणार नाही. धर्म बदलायचा? मी माझ्या प्रेमासाठी धर्म बदलायचा. सत्यजित आपटेला मुसलमान व्हावं लागेल. नमस्काराऐवजी हात नमाजासाठी उचलावे लागतील. पण अमृतापुढे माझ्यासाठी धर्म काहीच नाही. तिच्यासाठी मी जीव देऊन हे शरीर सोडायला तयार आहे. मला अजूनही आठवतो माझ्या मुंजीचा प्रसंग. मुंज करायची म्हटल्यावर माळ्यावर लपून बसलो होतो तर मला शोधून काढून उचलून मुंजीला उभं केलं होतं.